हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी येणार आहे। तर मित्रांनो, ही जे वॅकन्सी असणार आहे ती कुठली असणार आहे, याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, एज क्रायटेरिया काय असतो, आणि नंतर मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत, आणि नंतर मित्रांनो ऍप्लिकेशन स्टार्ट कधी असणार आहे, ऍप्लिकेशन एंड डेट आणि एग्जाम कधी होईल, याची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे। तर मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, तुम्ही बघू शकता। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे बोर्ड, म्हणजे मित्रांनो ही कोणती वॅकन्सी आहे मित्रांनो, रेल्वे फार्मासिस्टची। तर मित्रांनो, रेल्वे फार्मासिस्टची जी वॅकन्सी असते ती सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असते, म्हणजे तुमचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। तर मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत की पॅरामेडिकलच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यामध्ये आपल्या रेल्वे फार्मासिस्टची वॅकन्सी इन्क्लूड होते। त्याच्यामध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या किती वॅकन्सी आहेत। तर मित्रांनो, हे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, म्हणजे ह्याच्यातलं पेकेल चांगला असतो। त्याच्यानंतर मित्रांनो इतर अलाउन्स जे असतात भत्ते ते पण खूप सारे इन्क्लूड होतात यामध्ये, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पेकेलनुसार तुम्हाला सॅलरी भेटते। म्हणून ही वॅकन्सी खूप महत्त्वाची आणि सर्वात चांगली फार्मासिस्टचं पेकेल किंवा चांगला जे तुम्हाला गोष्टी भेटणार आहेत ते सर्वात चांगले या वॅकन्सी मध्ये भेटतात मित्रांनो। पॅरामेडिकल कॅटेगरी रेल्वे फार्मासिस्ट। तर मित्रांनो, इथे अदर पण खूप साऱ्या पॅरामेडिकल कॅटेगरीच्या वॅकन्सीज आहेत। तर मित्रांनो, आपण फक्त आपल्या फार्मासिस्टच्या किती वॅकन्सी आहेत यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हे 14 नंबरवर दिलेले फार्मासिस्ट ग्रेड 3। तर मित्रांनो, इथे बघा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, 246 वॅकन्सी टोटल फार्मासिस्टच्या रेल्वेमध्ये असणार आहेत। तर मित्रांनो, आता ह्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहे याचे। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मध्ये हे रेल्वे फार्मासिस्ट मध्ये कोणताही एक्सपिरियन्स लागत नाही। म्हणजे कोणत्या स्टुडंटला, जसं की तुमचं डी फॉर्म झालेलं असेल किंवा बी फॉर्म झालेला असेल, तर मित्रांनो तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागत नाही। तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामधल्या खूप साऱ्या एक्झाम झाल्या, महानगरपालिकेची असेल, नंतर मित्रांनो ही DMR ची एक्झाम मध्ये, अशा सर्व एक्झाम मध्ये मित्रांनो आता डी फॉर्म स्टुडंटला काय येतं, 2 इयरचं एक्सपिरियन्स कंपल्सरी करत आहेत। राईट, तुम्ही खूप सारे एक्झाम दिले पण असतील, त्यामध्ये सर्वांना 2 इयरचं एक्सपिरियन्स मागत आहेत। पण मित्रांनो, रेल्वे फार्मासिस्ट मध्ये डी फॉर्म स्टुडंटसाठी कसलाही एक्सपिरियन्स लागणार नाही। तुम्ही डायरेक्टली फॉर्म ऍप्लिकेशन फिल करण्यासाठी इलिजिबल होता। तुमचं फक्त रजिस्टर्ड फार्मासिस्ट तुम्ही असला पाहिजे, म्हणजे PCI थ्रू जे कमिटी आहे त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट इथे जे एज क्रायटेरिया आहे। आता मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते 2019 मध्ये जी वॅकन्सी कंडक्ट केलेली आहे रेल्वेनी त्यानुसार आहेत। आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये 99% काही चेंजेस होणार नाहीत। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे एज असणार आहे ते 35 इयर एज क्रायटेरिया असतो, राईट। आणि नंतर मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन फिल करण्यासाठी तुमची जी कॅटेगरी आहे त्यानुसार डॉक्युमेंट लागतील मित्रांनो। इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती, 246। आणि मित्रांनो, ह्याचं ऍप्लिकेशनचं जे ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होईल त्याचं नोटिफिकेशन आणखीन आलेलं नाहीये। आणि ह्याचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते कधी येऊ शकतो, जुलै किंवा सप्टेंबर मंथ मध्ये तुमचे ऍप्लिकेशन स्टार्ट होऊ शकतात। तर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन लवकरच स्टार्ट होईल आणि एक्झाम पण मित्रांनो ह्याची लवकरच कंडक्ट होईल। तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर आम्ही स्टडी कशी स्टार्ट करायचे। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये फार्मासिस्टचा जवळपास सर्व सिलेबस असतो, यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जे अदर रिझनिंगचे जे आहेत, रिझनिंगचा सिलेबस आर्टिफिशियल त्याच्यावर काही क्वेश्चन असतात, ते तुम्हाला डिटेल मध्ये मित्रांनो मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊन येणार आहे की रेल्वे फार्मासिस्टचा जे सिलेबस आहे तुम्हाला कसं प्रिपेअर करायचंय, स्ट्रॅटेजी काय असणार आहे, ते सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, आता तुम्ही एवढं लक्षात घ्या की 246 टोटल वॅकन्सीज आहेत आणि तुम्हाला स्टडी लवकर स्टार्ट करायची आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, हे नोटिफिकेशन असेल किंवा
जे काही नवीन अपडेट असतील ह्या वॅकन्सी रिलेटेड किंवा फार्मासिस्टच्या दुसऱ्या कोणत्याही वॅकन्सी रिलेटेड, तर ती सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला RD फार्मा यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे. आणि मित्रांनो काही PDF वगैरे असतील तर RD फार्मा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते अवेलेबल असणार आहे. आणि मित्रांनो तुमचे जे काही डाऊट्स असतील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.